नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दापोलीची सिरीज कंटिन्यू होते. आपण सध्या येऊन पोहोचलो आहोत चिखलगावमध्ये आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला एक बोर्ड दिसत असेल, लोकमान्य टिळकांचं स्मारक 0. म्हणजे आपण आता जिथे पोहोचलो आहे ते ठिकाण आहे लोकमान्य टिळकांचं स्मारक. लोकमान्य टिळक मंदिर म्हणूनही ओळखलं जातं, गुगल मॅपवर त्याच नावाने आहे. आजही या सफरीमध्ये स्वप्नीलच आपल्यासोबत आहे. चला तर आता तुम्हाला लोकमान्य टिळकांचं स्मारक आणि पॉसिबल झालं तर त्यांची जी कुलदैवत आहे लक्ष्मी केशव मंदिर ते दाखवण्याचा देखील प्रयत्न करतो. ते मंदिर थोडंसं आउटसाईडला आहे, गावकऱ्यांची मदत घ्यावी लागेल थोडीफार. जर ती भेटली आणि आपल्याला वेळ मिळाला तर आपण तिकडे जाणार आहोत, बरोबर? चला तर मग आता खाली जाऊयात. आपण सध्या चिखलगाव येथील जी टिळकवाडी आहे त्यामध्ये असलेल्या लोकमान्य टिळकांच्या मंदिरामध्ये आहोत. लोकमान्य टिळकांचं हे मूळ गाव होतं. याच गावामध्ये लोकमान्य टिळकांचा जुना वाडा देखील होता आणि त्यांच्याच प्रित्यर्थ त्यांचे जे काही वंशज आहे त्यांनी मिळून हे लोकमान्य टिळकांचं मंदिर उभारले. या मंदिरामध्ये लोकमान्यांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे जो आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतो. आणि लोकमान्य टिळक ही व्यक्तिमत्व तुम्हाला केसरी आणि मराठा यासारख्या वृत्तपत्रातून आणि जे मवाळ आणि जहाल गट होते, जहाल गटाचं नेतृत्व म्हणून लोकमान्य तुम्हाला नक्कीच माहीत असतील. आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान या व्यक्तीचं आहे. परंतु आजच्या घडीला ही जी वरच्या बाजूची छतं आहेत या स्मारकाची, तुम्ही जर बघितलं, जी कौलं ज्या गजांवरती अडकवलेले आहेत ते गज सध्या तुटण्याच्या अवस्थेत आहेत. या स्मारकांचा जीर्णोद्धारासाठी सरकारने देखील थोड्याफार प्रमाणात मदत करायला हवी असं मला वाटतं. टिळक मंदिरापासून आपण बाहेर निघालो. एका दादांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जे लक्ष्मी आणि केशव मंदिर शोधताय ते तुम्हाला पुढे सापडेल. त्या रस्त्याने आपण पुढे आल्यानंतर एक ग्रामदैवतेचं मंदिर दिसेल, जे मागं कळस दिसतोय. त्याच्यात थोडं पुढं आलं की एक नवीन घर झालं आहे आणि इथून पुढे कुठेतरी आपल्याला आता त्या लक्ष्मी केशव मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. आता आपण इथल्या दादांना विचारूयात आणि मग पुढे जाऊयात. चला दादा, लक्ष्मी केशव मंदिराकडे जायला रस्ता इथून खाली जाऊ का? आणि पायवाट आहे सरळ? चालेल, सरळ सरळ या दगडांच्या कडेने. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. चला, आता दादांनी आपल्याला सांगितलं की इथून खाली जायचं आहे दगडांच्या बाजूने. जाऊयात, बघूयात. हे घर दिसतंय तुम्हाला, तिथून हे दगडाच्या कडेकडेने आपल्याला असं इकडे उजव्या बाजूला वळून जायचं आहे. स्वप्नील पुढे चालला आहे आता आपल्याला. असं म्हणतात की या मंदिराकडे कोणी येत नाही, असे भरपूर यूट्यूबर्सने सांगितलं आहे. त्यामुळे आमच्या मनात पण थोडीशी भीती होती की नक्की जावं की नाही इकडे. पण ठीक आहे, विष्णूचं दर्शन घेताला शंकराचं दर्शन घडलं पाहिजे परत एकदा. बघूयात घडतंय की काय. आणि आपण असं खाली खाली चाललो आहे. मंदिर बघा, आता तुम्हाला थोडासा परिसर दिसायला लागला आहे. समोर कळस वगैरे दिसतोय समोरच्या बाजूला. आणि आता इथे गेट बंद आहे, याचं कसं सॉर्ट करायचं बघूयात आपण. जाता येईल? स्वप्नीलची कसरत बघा जरा. मला पण करावी लागेल, पण मला एवढी नाही करायला. सरळ डायरेक्टली वरतून खाली. चला, फायनली आपण या जंगलातल्या मंदिरामध्ये आलो आहे. लक्ष्मी केशव ह्या मंदिराचं नाव आहे. सकाळपासून आपण विष्णूची मंदिरं बघतोय, महादेवाचं मंदिर बघितलं जे स्वयंभू शिवलिंग होतं व्याघ्रेश्वराचं. आता इथून पुढे पुन्हा एकदा विष्णूचं मंदिर, ज्यामध्ये लक्ष्मीदेवी म्हणजे त्यांची पत्नी यांचा देखील समावेश असेल. मंदिराच्या समोर आल्या तुम्हाला जी दिसते ती दीपमाळ आहे आणि खाली भग्नावस्थेत असलेली गणेशाची मूर्ती आहे. तर आपण मंदिरात प्रवेश करूया.
मूर्ती दिसते काय नीट बघा आतमध्ये. लक्ष्मी केशव मंदिरामध्ये आपण आलो आहे. आतमध्ये जी मूर्ती तुम्हाला दिसते ती फक्त केशवाची मूर्ती आहे, ती फक्त विष्णूची मूर्ती आहे, त्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती नाही. आता ही नवीन बसवलेली मूर्ती आहे. याच्या आधीच्या काळामध्ये कदाचित इथे लक्ष्मी आणि केशव दोघांचीही मूर्ती असावी असं मला तरी वाटतं आहे. परंतु या मूर्तीचा मी तुम्हाला एक फोटो टाकेल, ज्यामध्ये तुम्हाला दिसेल की मूर्ती शेजारी दोन देव्यांच्या देखील देवी आहेत असं म्हणू शकता. देवींची मूर्ती आहे ती काय आहे मला माहीत नाही, परंतु त्या आहेत तिथे. आणि जर तुम्ही खालची जी पायरी बघाल, पहिली जी पायरी असते मंदिराची, जिथून आपण एंट्री करतो, तिथे या मंदिराचं जीर्णोद्धाराचं साल लिहिलं आहे. जे विद्याधर आणि प्राची टिळक यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इथं उल्लेख आपल्याला आढळतो. आपल्या दापोलीच्या सिरीजमधला हा टिळकांचा चिखलगावमधला व्लॉग आपण इथे समाप्त करत आहोत. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ, दापोली सिरीज तर येतेच आहे, पुढे काहीतरी अजून एक इंटरेस्टिंग दिवस तुमच्यासाठी उद्या आम्ही शूट करतो आहे, तर मग तो देखील तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दापोली सिरीज संपत नाही आहे, अजून 2 ते 3 स्पॉट तुम्हाला नक्की दाखवणार आहे यामध्ये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.